नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल पनीर भुर्जी, अगदी सोप्या पद्धतीने आणि सुटसुटीत पद्धतीने। चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया। त्यासाठी मी पॅनमध्ये तेल घालते। तेल हलकं गरम झालं की याच्यामध्ये आपण कांदा घालू। कांदा मी इथं बारीक चिरून घेतला होता। 1 मिनिटासाठी मीडियम गॅसवर कांदा शिजवून घेऊ। नंतर त्याच्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट घालू। गॅस हा आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे। नंतर इथं मी 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला। तीनही भाज्या आपण आणखीन 1 मिनिटासाठी शिजवून घेऊ। तर भाज्या हलक्या शिजल्या आहेत। नंतर याच्यामध्ये मसाले घालू। काश्मीरी मिर्च पावडर, गरम मसाला, धनिया पूड, अर्धा चम्मच हळद। मसाले सुद्धा आपल्याला 1 मिनिटासाठी शिजवून घ्यायचे आहेत। तर आपले मसाले हलके शिजवून झालेले आहेत। याच्यामध्ये मी अर्धा तास 4 ते 5 काजू पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले होते, त्याची पेस्ट तयार घेतली। ते पेस्ट घातली। नंतर ताजं दही इथं मी एकदम कमी प्रमाणात घेतलेलं आहे। फिरवून घेऊ आणि याला सुद्धा आपण 1 मिनिटासाठी मध्यम गॅसवर शिजवून घेऊ। नंतर मी इथं अर्धा कप पाणी घातलं। मसाले आणि पाणी आपले व्यवस्थित शिजवून झालेले आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये मी खिसलेलं पनीर घालते। मसाला आणि पनीर एकजीव करून घेऊ। थोडंसं चवीनुसार मीठ। गॅस हा आता आपल्याला थोडा हाय करायचा आहे आणि 2 मिनिट शिजवून घ्यायचा आहे। थोडासा वरतून कोथिंबीर घालू। दोन मिनिटासाठी आपण पनीर भुर्जी शिजवून घेऊ। इकडे मी याला हलवून घेते। तर बघा, पनीर भुर्जी आपली तयार झालेली आहे। तर ढाबा स्टाईल पनीर भुर्जी आपली गरमागरम तयार झालेली आहे। रंग बघा का छान आलेला आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि मसाले एकदम घरगुती जे मध्ये वापरतो ना आपण तेच घेतलेले आहेत। चला पुन्हा भेटू अशा छान रेसिपीवर। तोपर्यंत धन्यवाद।